नमस्कार मंडळी. तुम्ही विचार करत असाल मॅडम कुठे येऊन उभे आहेत. मंडळी मी जलान हाऊस मध्ये उभी आहे, जिथं साड्या तर बनतातच पण त्याच्या बरोबर कुर्ती ही रेडी करतात आमचे सर. एकदम मॅन्युफॅक्चर रेट मध्ये तुम्हाला सगळ्या कुर्त्या मिळत असतात. आजचा व्हिडिओ काहीतरी धमाकेदार होणार आहे. खूप महिलांना प्रश्न असेल, कुर्ती आपण वेअर करतो पण कुर्तीची प्रोसेस काय असणार आहे. मी थोडं आपण त्या दी बसल्या आहेत दोन, आपण त्यांच्यासोबत डिस्कस करणार आहोत की कुर्तीची कशी प्रोसेस असणार आहे, कुर्ती कशी बनते. कुर्ती घालायला तर एकदम इझी आहे हो, पण तिची प्रोसेस कोण बघणार आणि कोण ऐकणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच दाखवणार आहे. तर आपण सगळे प्रोसेस त्या दी सोबत डिस्कस करून आपण जे पण आपले प्रश्न आहेत ते आपण आज सोडवणार आहे. तर चला आपण बोलूया. दी नमस्कार. नमस्कार दी, कैसे हो? मैं बिल्कुल ठीक हूँ। अच्छा चलिए, हमारे व्यूवर्स को थोड़ा बता दीजिएगा कि कुर्ती का प्रोसेस कैसा रहता है। जी बिल्कुल। सबसे पहले हमारे यहाँ जो मेन फोकस होता है वो होता है कपड़ा। हमारा जो मेन कपड़ा है वो ऐसा होना चाहिए जो कस्टमर को बिल्कुल भी इरिटेट ना करे, बिल्कुल कंफर्टेबल हो। जी। तो हम जो सोर्सिंग करते हैं वो होते हैं कुछ प्योर कॉटन फैब्रिक्स। साथ में प्योर कॉटन फैब्रिक्स के साथ में हमारे दूसरे फैब्रिक्स भी हम लोग सोर्स करते हैं। मेनली हमारा सोर्सिंग बाहर भी होता है, सूरत में भी होता है। सेकेंड प्रोसेस में हम लोग उसको स्केच के थ्रू इलस्ट्रेट करते हैं ताकि हम उसका एक सैंपल डेवलप कर सकें। सैंपल के बाद एक सैंपल पास होता है, उसी के बाद हमारा उसका शूट बन जाता है। जी बिल्कुल बिल्कुल। इस तरह से हमारा उसका शूट हो जाता है। और ये फाइनल होने के बाद हमारा पूरा गारमेंट रेडी हो जाता है। ओके ओके. तो म्हणजे की दीचं असं म्हणणं आहे की स्टार्टिंग पासून ते मटेरियल पासून ते स्क्रॅचिंग पर्यंत सगळी प्रोसेस सर आमचे आहेत ते करत असतात. सगळी प्रोसेस ते स्क्रॅचिंग वर असते. त्याच्यानंतर कुर्ती कशी रेडी होणार आहे, कटिंग वगैरे काय होतं, पण बेसिक इथूनच स्टार्ट होतं. हेच खरं चिन्ह असतं मॅन्युफॅक्चरचं. तर दी नमस्कार, कशा आहात? खूप छान अच्छा सांगा आता तुम्ही प्रोसेस कशी म्हणजे सांगणार मला. हा, तर जसंच ते सॅम्पल पास होतो आपला, त्याच्यानंतर मी प्रोग्रामिंग चालू करते. बेसिकली प्रोग्रामिंग म्हणजे काय की जिथे एम्ब्रॉयडरी कुठे आहे, कुठल्या कुर्तीवर करायची, हा कोणत्या पॅटर्न मध्ये करायची, मी सर्व ते सोर्स करून ठेवते. एम्ब्रॉयडरी वरती आहे तर तिथे पाठवते मी. त्याच्यानंतर जसंच ते एम्ब्रॉयडरी वरून आला पीस, तर आम्ही लोक स्टिचिंग मध्ये पाठवतो त्याला. ओके ओके. तर तिथे स्टिच वगैरे होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपली पॅकेजिंगची प्रोसेस चालू होते. बिलकुल बिलकुल. तर मंडळी तुम्ही बघा, म्हणजे की कुर्तीचं पण प्रोसेस खूप मोठा आहे. आपण तर सहजासहजी असं कुर्ती वेअर करून घेतो, पण कुर्तीमध्ये कसं म्हणजे काय काय पॅटर्न बनलं जातं, काय काय असं डिझायनर पीस. आता कट एवढे वेगवेगळे निघाले, तुम्हाला सांगू पॅटर्न एवढे भरपूर निघाले. स्ट्रेट कट, आलिया कट, नायरा पॅटर्न, हे ते खूप पॅटर्न्स आहेत. आणि हे बघा, या पद्धतीने तुम्हाला मीटर वाईज, सेंटीमीटर वाईज तुम्हाला सगळे कट म्हणजे जे कुर्तीचे सॅम्पल्स असतात तिथून असे सॅम्पल्स पास होतात. या पद्धतीने सगळं लिहिलेलं असं, मटेरियल लिहिलेलं असं, कट किती असणार आहे, किती पीसेस पूर्ण बनणार आहे, हे सगळं प्रोसेस मी आज तुम्हाला दाखवणार आहे. ते तुम्हाला बघायचं आहे या व्हिडिओमध्ये. आणि ज्या ज्या महिलेला बिझनेस स्टार्ट करायचा आहे नक्की त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आणि कुर्तीची सगळी प्रोसेस स्टिचिंग पासून सायझेस पर्यंत पूर्ण रेडी कुर्ती कशी होणार आहे ते आपण 4th फ्लोअर सर्वात वरती आहे ते सेक्शन, त्याच्यावर बघूया. तर मंडळी तुम्ही बघितलं फर्स्ट व्हिडिओ मध्ये त्या दीदीने सांगितलं की जे मास्टर जी आहे ते कट वगैरे कसं करतात. म्हणजे आपल्याला एस साईज लागते, डबल एक्सेल लागते, एस साईज म्हणजे जी पण साईज आपल्याला लागते, तर ते मास्टर जे आहेत ना ते इथं पॅटर्न बनवतात. तर आपण त्यांच्याशी थोडं डिस्कस करूया. नमस्कार सर जी, बताइए कैसे हो? बढ़िया। अच्छा, तो आप क्या चीज बना रहे हो, क्या बना क्या रहे हो? पैटर्न पैटर्न पैटर्न। अच्छा, मतलब ये साइज वाइज पैटर्न साइज रहेगा? वाइज पैटर्न। अच्छा, तो ये साइज हम लोग कैसे पहचान सकते हैं? एक्सेल लिखा हुआ है। हाँ, एक्सेल लिखा आहे. बिलकुल बघू शकता मंडळी, एक्सेल साईजचा हा फर्मेचा कुर्ती आहे. मोस्टली डिमांड येते की एस साइज पाहिजे, एक्सेल पाहिजे, तो फिर आप साइजेस वाइज ये करते हो कुर्ती. फिर उसके बाद प्रोसेस क्या रहता है? फिर कटिंग में जाता है, कटिंग में जाएगा. अच्छा, कटिंग में जाएगा, कटिंग होगा, हाँ. उसके बाद सिलाई में आएगा। अच्छा अच्छा, बिलकुल. म्हणजे बघा, म्हणजे की याच्यानंतरची प्रोसेस आहे, याच्यावर कपडा म्हणजे मेजरमेंट पूर्ण छान असं ठेवलं जातं, लांब सडक. आपण ते पण बघूया. त्याच्यानंतर हे पॅटर्न बनवले आहेत ना, तर ते पॅटर्न त्याच्यावर ठेवले जातात आणि त्या हिशोबाने सायझेस कटिंग केल्या जातात. आपण ते पण बघूया. तर म्हणजे जे आपण सायझेस डिमांड करत असतो ना, तर ते पण आपण बघूया की ते पॅटर्न आता त्यांनी कागदावर पॅटर्न बनवले होते. एल, एक्सेल, डबल एक्सेल जी पण साईज असेल ती बनवली असते. तर यावर तुम्ही बघू शकता इथं पॅटर्न ठेवले गेलेले आहेत. त्या पद्धतीने सायझेसची कटिंग होते. हे बघा, या पद्धतीने कटिंग होणार आहे. यांच्यावर सायझेस लिहिलेला आहेत. हे बघू शकता 3XL म्हणजे हे पूर्ण एवढं ज्या कुर्त्या आहेत ह्या 3XL कापल्या जातील. एक्सेलच्या हव्या तर एक्सेलने पण कापल्या जाणार आहे. म्हणजे की
हेच एक खरं चिन्ह असतं मंडळी मॅन्युफॅक्चरचं. बरेच तुम्ही व्हिडिओ बघितले असतील आमचे, पण मी बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये दाखवलं नसेल, पण आज मी दाखवणार आहे. आणि आय थिंक हे पण आपण काय काय आपण बघणार आहोत. भैया नमस्कार, कैसे हो? बस बढ़िया। आप कैसे हैं? अच्छा, बहुत ही बढ़िया। बताइए आप क्या चीज बना रहे हो? ये मार्किंग कर रहे हैं। अच्छा, क्या चीज है लेकिन? ये अपना पैंट कट रहा है। अच्छा, पैंट है। ये नॉर्मल पैंट है, प्लाजो है, क्या चीज नहीं, है? अपना ये 2 नंबर जैसे नॉर्मल से थोड़ा सा इसका मतलब बड़ा? प्लाजो, हाँ, हाँ। प्लाजो के टाइप का ही आता है। अच्छा अच्छा। तो ये अपना हाँ प्लाजो टाइप आ जाएगा, जैसे ये वाला, मतलब नंबर आपने लिखे है इसके ऊपर, बराबर? हाँ। अच्छा अच्छा। तो मंडळी हे बघा, हे बॉटमचं कटिंग होणार आहे. या साईडला कुर्तीचं आहे आणि या साईडला हे जे भाऊ आहेत ना, ते पॅन्टचं, म्हणजे आपल्याला प्लाझो हवी, जेगिन्स लेगिन्स ज्या पण पॅटर्न असेल ते याच्यावर कटिंग करून दिलं जातं. जे फर्स्ट तुम्ही पार्ट बघितला त्याच्यात ते मास्टर जे होते ते पॅटर्न बनवत होते, ते तिकडून इकडे आणतात, मग त्याच्यानंतर पॅटर्न ठेवले जातात, त्याच्यानंतर कटिंग होते कपड्या वाईज. तर आपण थोडं पण इकडे पुढे जाऊया की काय काम चालणार आहे. असं तुम्हाला पूर्ण मटेरियल मिळत असतं एकदम मॅन्युफॅक्चर रेट मध्ये, आणि पुढची प्रोसेस पण मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या पार्ट मध्ये. तर मंडळी तुम्ही बघू शकता बॅक साईडला, म्हणजे महिला कुठेच मागे राहिलेली नाहीये. तर मंडळी तुम्ही पण विचार करत असाल, एखादी महिला आता व्हिडिओ बघत असेल, तिला वाटत असेल की नक्की बिझनेस स्टार्ट करावा, तर या साईडला तुम्ही बघू शकता कुर्ती स्टिचिंग करत आहे ते ह्या दीदी. तर इथं कुर्तीचं तुम्हाला पॅटर्न दिसत आहे, त्यांना व्यवस्थित म्हणजे शिलाईचं व्यवस्थित काम येतं. तर बऱ्याचशा महिला पण बिझनेस करण्याची इच्छा बाळगत असतात. त्यांची इच्छा असेल ना, तर नक्की जलान मेगा मार्ट सोबत जोडून बिझनेस करा. असे तुम्हाला सगळे म्हणजे की मॅन्युफॅक्चर सोबत अशा कुर्त्या तुम्हाला बनवून मिळत असतात, एका कलर मध्ये, एका प्रिंट मध्ये. तुम्ही घरी बसल्या ही बिझनेस स्टार्ट करू शकता. रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जुडण्याचा हाच एक फायदा असतो. मंडळी तुम्ही बघू शकता, अगदी वेगवेगळ्या पॅटर्न वाईज, डिझाईन वाईज इथं सगळे शिलाईन करत असतात. प्रत्येकाला वेगवेगळं काम नेमलं गेलंय, त्या पद्धतीने ते लोक शिलाईन करत असतात. डिजिटल प्रिंट असो किंवा तुम्हाला वेगवेगळे प्रिंट हवे, वर्क हवं, ते तुम्हाला रेडी करून मिळतं. तुमच्या समोर मी आज लाईव्ह दाखवत आहे. बरेचशा विवस लोकांची कमेंट आली होती की खरंच मॅन्युफॅक्चर आहेत का? खरंच आम्ही एक मॅन्युफॅक्चर आहे. तर म्हणजे खरंच तुम्हाला आता मनात आलं असेल की नक्की बिझनेस स्टार्ट करावा, तर आता नक्की विश्वास झाला असेल तुम्हाला. तर अजून मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रोसेस दाखवणार आहे. कुर्तीचा स्टिच आहे, त्याच्यानंतर प्रेस कशी होणार आहे, कॉलर कसं बसवणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर म्हणजे आपण बॉटमचं पण बघत होतो की बॉटम कशा पद्धतीने कट केलं जातं, रेडी कसं होतं, ते पण आपण मशीनवर बघितलं. आणि या साईडला तुम्ही बघू शकता, या पद्धतीने तुम्हाला बॉटम रेडी मिळणार आहे, पण असं चुरगळल्यानं नाही देणार. आम्ही तुम्हाला एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत देणार आहे. तुम्ही या साईडला बघू शकता, प्रॉपर प्रेस केलं जातं आणि व्यवस्थित तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट मिळत असतं. म्हणजे की जलान मेगा मार्ट तुम्हाला कुठलीही चुकीची गोष्ट देणार नाही. प्रत्येक गोष्ट फिनिशिंग सोबत प्रॉपर तुम्हाला पॅकिंग सोबत देत असतं. आपण पुढचं पण काहीतरी बघूया. जसं आपण कॉलर पॅटर्न असतं ना, लूज कॉलर पॅटर्न आपल्याला नको असतं, तर आपण इथं पण बघूया की कॉलर पॅटर्न मध्ये कसं सिस्टम असणार आहे. कॉलर पॅटर्नचं जे असं ना पॅटर्न असं बनवलं एकदम स्ट्रेट असं बघा, कडक असतं, ते या पद्धतीने बनवलं जातं. म्हणजे की याच्यावर हे जे आहे ना, हे जे लेयर आहे ना, त्या कपड्यावर ठेवलं जातं. त्याच्यानंतर ती लेयर पॅक केली जाते आणि मग तुमची कॉलर जी आहे ती एकदम रेडी होऊन जाते. तर आपण या साईडला पण बघूया की या साईडला काय काम चालू आहे. या साईडला असणार आहे कुर्त्यांचं पूर्ण प्रॉपर फिनिशिंग सोबत पॅकिंग होणार आहे. हे बघा, या पद्धतीने तुम्हाला पॅकिंग होणार आहे व्यवस्थित, अगदी कोड वाईज सगळं सिस्टम तुम्हाला मिळणार आहे. आणि कलर वाईज, डिझाईन वाईज, पॅटर्न वाईज तुम्हाला जे हवं असेल ते इथं मिळणार आहे. बघा, कोट सेट आहे अगदी सुंदर. तुम्हाला याच्यात फोल्डिंग एकदम व्यवस्थित करून मिळते, अगदी सुंदर. म्हणजे की कस्टमरला जर तुम्ही दाखवता, कस्टमर लगेच म्हणेल अरे वा, देऊन टाका मॅडम, स्वस्त आणि चांगली क्वालिटी आहे. तर असे जर कलेक्शन तुम्हाला ठेवायचे असेल तर खरंच तुम्ही मॅन्युफॅक्चर सोबत जोडून बिझनेस करा. होलसेलर तुम्हाला बनायचं आहे किंवा रिटेलर बनायचं आहे तर नक्की जलान मेगा मार्ट सोबत जोडून बिझनेस करा. हर एक व्हरायटीज तुम्हाला मिळत असते एका छताखाली. सगळे व्हरायटीज मॅन्युफॅक्चर रेट मध्ये मिळणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा मला की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला बघायचा आहे. मंडळी, छान व्हिडिओ होता आजचा, मलाही खूप आवडला. नक्कीच अशा सुंदर आणि छानशा व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.